चला तर मंडळी, अगदी वेगळ्या पद्धतीने साबुदाणा बटाट्याचे पापड बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. एक दुसरीकडे कच्चा बटाटा घ्यायचा आहे. कच्चा बटाटा सोलून घ्यायचा, त्याचे बारीक काप करायचे. बारीक काप केलेला बटाटा आणि साबुदाणा आपल्याला कुकरमध्ये टाकायचं. ज्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा भिजत घातला त्याच भांड्याचं मेजरमेंट घेऊन त्यामध्ये 1.5 भांडं पाणी टाकायचं. आता कुकर आपल्याला मंद आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्या की कुकरचं झाकण उघडायचं आणि पूर्णपणे मिश्रण थंड करून घ्यायचं. थंड झालेलं मिश्रण थोडं थोडं आपल्याला मिक्सरमध्ये टाकून थोडं गरम पाणी टाकून पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण पूर्णपणे मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर एका भांड्यात काढायचं. पापडाची कन्सिस्टन्सी येण्यासाठी त्यामध्ये 1 वाटी गरम पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलेलं मिश्रण प्लास्टिकच्या शीटवर गोल गोल करत त्याचे पापड टाकून घ्यायचे. सगळे पापड टाकून झाल्यावर 3 दिवस हे पापड कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे. 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता खूप छान ट्रान्सपरंट काचेसारखे हे पापड तयार झालेले आहे. तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात. अतिशय पांढरशुभ्र आणि खमंग खुसखुशीत असे खायला पापड लागतात. तसेच रेसिपीचा फुल व्हिडिओ चॅनलला अपलोड केलेला आहे, नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.